परिवाराच्या चौथ्या दीपावली अंकाचा प्रकाशन सोहळा, याचबरोबर डॉक्टर शिवाजी शिंदे यांच्या भावगंधित व्यक्तिमत्वे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या शुभ हस्ते आणि मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांतजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात पार पडला। या प्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मनोरमा परिवाराचं भरभरून असं कौतुक केलं, याचबरोबर शुभेच्छा दिल्या। याच प्रसंगी मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांतजी मोरे, याचबरोबर सौभाग्यवती शोभाताई मोरे आणि सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी देखील सर्व सभासद, ठेवीदार, शुभचिंतक, हितचिंतक या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी मनोरमा परिवाराचा दीपावली स्नेह मेळावा, याचबरोबर काव्य मैफिल अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न झाली। परिवाराच्या चौथ्या दीपावली अंकाचे व डॉक्टर शिवाजी शिंदे यांच्या भावगंधित व्यक्तिमत्वे या पुस्तकाचे प्रकाशन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या शुभ हस्ते व श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न झाले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मनोरमा परिवाराचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या। मनोरमा परिवाराचे सदस्य सर्वांना नमस्कार। मोरे साहेबांनी त्यांच्या भाषणात म्हणताना त्यांनी कळवलं 7-8 वर्षापासून सातत्याने 0 NPA मेंटेन केलं, म्हणून ते एवढा सोपा अचीवमेंट नाही आहे आणि त्याच्या मागे कारण आहे ते आपलं सर्व सभासदांनी आणि जे मनोरमा बँक परिवाराच्या सर्व सदस्यांनी आपल्यावर आणि हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर ठेवलेल्या विश्वासाचे एक अशाच भविष्यात पण राहावे आणि भक्तांच्या सादरीकरणाच्या नंतर मी मराठीत भाषण करायची किंवा मार्गदर्शन करायची म्हणजे ते सभासाठी योग्यच नाही आहे। आपण या दिवाळी फराळ कार्यक्रमाला मनोरमा बँकेच्या दरवर्षीच्या एक महत्त्वाचे कार्यक्रम म्हणून तुम्ही दरवर्षी घेत आहेत आणि सर्व सभासदांनी ते आवर्जून त्यात उपस्थित राहत आहेत। मला साहेबांनी काही दिवस अगोदर विचारलं होतं आपण यायची म्हणून निमंत्रण ठेवलं होतं, मी तेव्हा त्यांना सांगितलं येतो नक्की म्हणून, पण इतर एक कार्यक्रमांमुळे ते क्लास झाला त्यामुळे जरा मला इथे यायला उशीर झाला, त्याबद्दल ती कधी व्यक्त करतो मी। आपण सकाळी 11 पासून 10 पासून आपण सर्व इथे उपस्थित आहे आणि साहेबांनी इंट्रोडक्शनला सांगितलं ते तुमच्या सेवा अनुभव असो, सायबर असो म्हणून ते सायबर रिलेटेड क्लासेस घेण्यासाठी हे योग्य फॉरम नाही आहे। दुसरी एक योग्य कार्यक्रमात आम्ही बसू आणि त्यानिमित्त चर्चा करू। आता आपण सर्व आपलं मनोरमा परिवार सोबत इथं साजरा केलेला आहे आणि परत जाऊन आपलं घरी आपलं स्वतःच्या परिवार सोबत आपण आनंदाने साजरे करावे। आपल्या सर्वांना मी सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने आणि वैयक्तिक माझ्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या मनोरमा बँकच्या असाच वाटचाल भविष्यात पण करावे असा मनापासून शुभेच्छा देतो। तसेच चेअरमन श्रीकांत मोरे, सौ शोभा मोरे, कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड यांनीही सभासद, हितचिंतक, ठेवीदार यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या। मी आयुक्त साहेबांना एवढंच सांगतो की मनोरमा परिवाराची स्थापना 9 मे 97 झाली होती आणि 97 सालानंतर बँकेने मागं वळून पाहिले नाही। 28-19 वर्षामध्ये मनोरमा बँकेवर मनोरमा मल्टीचेकच्या 70 शाखा आहेत। परिवारामध्ये 300-400 लोक काम करतायत।
सातत्यानं गेले 7 ते 8 वर्ष 0 NPA आम्ही राखलेला आहे. 0 NPA राखणं साहेब अतिशय अवघड म्हणजे कार्याची कसरत आहे. वी कॉल इट ॲक्रोबॅटिक्स, बट समहाऊ पीपल लव्ह अस. आणि आमची एकच भूमिका आहे की सन्मानाने करणं वसुली करा. त्याला जबरदस्ती करून, दमदाटी करून किंवा कुठल्याही पद्धतीने अनेक पद्धतीचे मार्ग आकारतात, ती पद्धत काही योग्य वाटत नाही. आम्ही प्रेमाने वसुली करण्याचा प्रयत्न करतो आणि राऊंड द क्लॉक 1 एप्रिलला आमची वसुली चालू होते. 31 मार्चला आमचे लोक शांत बसलेले असतात, त्या दिवशी वसुली बिलकुल आमची नसते. हा परिवाराला एक आधारस्तंभ दिला तो सदाशिव रामचंद्र मोरे, ज्या पुस्तकाचं आपण या ठिकाणी आयुक्त साहेबांनी आता उद्घाटन केलं, त्याच्याबद्दलचा एक लेख या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. एक नैतिक अधिष्ठान सदाशिव रामचंद्र मोरे यांनी दिलं. ते विठ्ठल भक्त पंढरपूरच्या सानिध्यामध्ये कर्वेगाव भाऊराव पाटील यांचे संस्कार त्यांच्यावरती झालेले होते. आणि अशा या व्यक्तीचा ते वडील जरी असले तरी परिवाराला जो आधारस्तंभ मिळाला त्याच्यामुळे परिवाराची वाटचाल आहे. परिवाराने साहेब काही 3 गोष्टी पाळलेल्या आहेत. एसटीची टाइम सेव्ह नाही, अंथरूण पाहून पाय पसरावे, वेळीच घातलेले 1 टाका 9 टाके वाचवतो, अतिशय काटकसरीमध्ये व्यवहार केला जातो, अतिशय काटकसरीत व्यवहार केला जातो आणि अतिशय काटकसरीत व्यवहार केला जातो. हे वडिलांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की जेवढं तुम्ही अर्थकारणामध्ये वेळेवरती आणि योग्य पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये व्यवहार कराल तेवढं संस्थेची उभारी होते. आज सुद्धा बँक स्वतःच्या मालकीची गाडी ठेवत नाही. आम्ही स्वतःच्या मालकीची गाडी एवढ्यासाठी ठेवली आहे कारण त्याचा जो खर्च आहे तो प्रचंड संस्थेला परवडत नाही नफ्यापासून. म्हणून आम्ही सांगतो की ज्याला पाहिजे ती करावी. संचालक मंडळी सुद्धा येतात आणि आपापल्या पद्धतीने ते संस्थेला योगदान देतात. सातत्यानं 27-28 वर्ष आम्हाला 16 मुलातील सर्वच सरकारी या ठिकाणी इतर डिपार्टमेंट असतील त्यांचं मार्गदर्शन लाभतं. आमचे ज्येष्ठ नागरिक खरे आमचे आधारस्तंभ आहेत, आमच्या माता भगिनी खरे आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या या विनंतीला मान देऊन आज आयुक्त साहेब या परिवारामध्ये उपस्थित झाले आणि त्यांनी दोन्ही पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी केलं. पुन्हा एकदा सर्वांचे मी मनापासून गुलाब व्यक्त करतो. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज बलिप्रतिपदा पाडवा आहे, त्यासाठी सगळ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा. 3.5 मुहूर्तापैकी 1 मुहूर्त आहे आणि नवीन मुहूर्त असेल, नवीन दिवस असेल तर आपण नवीन संकल्प करतो, नवे विचार डोक्यात येतात. त्यामुळे सकाळीच मी आज एक मेसेज टाकलेला आहे. प्रत्येकाने ही दिव्याचा सण आहे, त्यामुळे प्रत्येकाने एक दिवा लावायचा आहे. मग तो अंधारातून प्रकाशाकडे नेणारा ज्ञानाचा दिवा असेल, अज्ञानातून ज्ञान देणारा दिवा असेल, त्याचबरोबर त्यागाचा दिवा असेल, समर्पणाचा असेल, एखाद्या सैनिकासाठी लावलेला तो दिवा असू शकतो, आपल्यावर केलेल्या संस्कारांचा दिवा असेल. उद्या भाऊबीज आहे, त्यामुळे मला इथं सगळ्यांना विनंती करायची आहे, मी आहे असं म्हणून प्रत्येक महिलेच्या पाठीमागे तुम्ही उभं राहून मी आहे असं जर तुम्ही सांगितलं तर आमच्यासाठी तुमच्या विश्वासाचा दिवा सुद्धा तुम्ही या ठिकाणी लावावा. या ठिकाणी मी अशी विनंती करते. आज मनोरमा परिवारामध्ये माननीय मोरे साहेब, मनोरमा परिवाराचे आधारस्तंभ मार्गदर्शक यांनी आज एक आगळा वेगळा कार्यक्रम दरवर्षीच करतो, पण आजचा हा कार्यक्रम खूप म्हणजे ताटामध्ये खूप पदार्थ असतात, त्यामुळे कोणता पदार्थ आधी खावा हा प्रश्न पडतो. तसं दिवाळीचा फराळ तर सगळ्यांसाठी आहेच. त्याचबरोबर पुष्पगंध या पुस्तकाचा प्रकाशनाचा सोहळा सुद्धा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे ते आपला जो दिवाळी अंक आहे. आपण दिवाळीचा फराळ जितक्या चवीनं खातो तितक्याच आनंदाने आपण दिवाळी अंक सुद्धा चालत असतो, वाचत असतो. आणि अशा या मनोरमा दिवाळी अंकाचं 4थ्या वर्षाचं प्रकाशन सुद्धा आपण या ठिकाणी करत आहोत. हे सगळं करत असताना जे जे कवी आहेत तर त्या कवींचं सुद्धा या ठिकाणी आपण कविता सादर करणार आहे. कालच मी एक ठिकाणी बातमी अशी वाचली की ओपन हार्ट सर्जरी करणारे कार्डिओलॉजिस्ट अमेरिकेतले त्यांनी असं सांगितलंय, जेव्हा आपण कविता ऐकत असतो, मनापासून ऐकत असतो, तेव्हा आपलं सगळं मन तिकडे लागलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला होणारे अनेक आजार असतील, आपल्या डोक्यात असणारे अनेक विचार असतात तर ते जातात. तर त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये हा प्रयोग केला. एका आईनं सुद्धा लहान मुलगा खूप आजारी होता, पण तिनं मनापासून कविता म्हटल्यानंतर तो मुलगा त्या अवस्थेमध्ये सुद्धा हसू लागला. म्हणजे इतकं कवितेचं महत्व आहे. तर हे कवितेचं महत्व मोरे साहेबांनी जाणलं तर आहे, पण आपल्या सगळ्यांवरती पण कळत नकळतपणे कवितेचे संस्कार केले जातात. त्यामुळं आज पाडव्यानिमित्त आपण जे कवितेचा कार्यक्रम केला आहे तो प्रत्येकाने आस्वाद घ्यावा. सर्व लाभोदान सुख समृद्धीचे नित्य, सर्व काळोखाची माया, उरो प्रकाशाचे सत्य. अशा या मंगलमय दीपावलीच्या प्रसंगी
मी मनोरमा परिवाराचे सर्व ग्राहक, सभासद, हितचिंतक, ठेवीदार, कर्जदार यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. आज मनोरमा परिवाराची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. आज अग्रगण्य बँक म्हणून मनोरमा बँक ओळखली जाते. मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक माननीय श्रीकांतजी मोरे साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या बँकेने आज नागरी बँक असोसिएशनचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही प्राप्त केलेला आहे आणि गेली 7 वर्ष सतत 0% NPA ठेवण्यात आमची बँक यशस्वी झालेली आहे. या मनोरमा बँकेची स्थापना 9 मे 1997 रोजी झाली आणि आज त्याचा वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. याचं सगळं श्रेय मी आमच्या बँकेचे चेअरमन मार्गदर्शक माननीय श्रीकांत मोरे, त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या बहिणी शोभाताई मोरे, सर्व संचालक आणि सर्व सभासद, हितचिंतक, ठेवीदार यांना देते. कारण आपण सगळे आमच्या पाठीशी असल्यामुळेच आम्ही ही प्रगती साध्य करू शकलो. सगळ्यांची साथ अशीच आमच्याबरोबर कायम राहावी. मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते. मनोरमा परिवाराचा दीपावली स्नेह मेळावा व काव्य मैफिल अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत रंगली. यावेळी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, मनोरमा बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, परिवाराचे ब्रँड अँबॅसिडर डॉक्टर सुमित मोरे, डॉक्टर रुचा मोरे पाटील, डॉक्टर मिताली मोरे, डॉक्टर आदित्य पाटील, डॉक्टर राजशेखर शिंदे, सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, माजी सभापती मधुकर आठवले, गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कंदुरकर, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, श्रीशैल बनशेट्टी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक विलास मोरे, उपाध्यक्ष माधवराव गव्हाणे, अकलूजकर मॅडम, डॉक्टर नसीम पठाण, ज्येष्ठ कवी राजेंद्र भोसले, मारुती कटकधोंड, बदिउजमा बिराजदार, गोविंद काळे, विमल माळी, डॉक्टर प्रतिभा गलांडे मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा सत्कार चेअरमन श्रीकांत मोरे यांनी केला व मान्यवरांचे सत्कार सौ शोभाताई मोरे, डॉक्टर सुमित मोरे, ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व कवींनी अतिशय दर्जेदार कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी संचालक गणपत कदम, गजेंद्र साळुंखे, प्रशांत शहापूरकर, सुहास भोसले, सीईओ शिल्पा कुलकर्णी, कविता कुलकर्णी, प्राध्यापक माऊली जाधव, जयश्रीताई पाटील, मनोज पवार, मल्लीनाथ मनोरे, ॲडव्होकेट संतोष पाटील, ॲडव्होकेट अभय बिराजदार, ॲडव्होकेट मल्लीनाथ पाटील, ॲडव्होकेट अशोक जलादी, रेवण श्रावादी, पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे, आयुब खैरदी, नितीन पात्रे, विशाल भांगे, चंदन बोल्लू, तात्या पवार, उमाकांत चौंडे, विजयकुमार देशपांडे, विजय गालेकर, राम हुंडारे, संतोष कासे, अनिकेत गायकवाड, रामकृष्ण लामतुरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन पल्लवी माने यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.